UDAS प्लस वरती स्टुडंट प्रमोशन करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आलाच आहात तर संदीप पाटील 2715 या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। सर्वप्रथम आपल्याला Google Chrome वरती जाऊन UDAS प्लस सर्च करावं लागेल। त्या ठिकाणी आपण UDAS प्लस सर्च केल्यानंतर अशा पद्धतीने इंटरफेस दिसतो। त्यामध्ये UDAS प्लस यावर क्लिक करा। त्यानंतर आपल्याला सर्वप्रथम आपलं स्टेट सिलेक्ट करावं लागेल। त्यामध्ये आपलं महाराष्ट्र हा स्टेट सिलेक्ट करा। सिलेक्ट केल्यानंतर गो या ऑप्शनवर क्लिक करा। गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी यूजर आयडी, पासवर्ड आणि कॅप्चा व्यवस्थित टाकावा लागेल। यूजर आयडी आपल्या शाळेचा UDAS नंबर असतो आणि पासवर्ड टाकावा लागेल। कॅप्चा व्यवस्थित आणि काळजीपूर्वक टाकावा म्हणजे चांगल्या पद्धतीने लगेच लॉग इन होतं। आणि लॉग इन झाल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी दोन पद्धतीचे साल दिसतील, 2024-25 आणि 25-26। त्यापैकी 2025-26 यावर आपल्याला क्लिक करायचं आहे। 2025-26 अकॅडमिक इयरवर क्लिक केल्यानंतर आपल्याला हे क्लोज करावं लागेल आणि त्यानंतर डाव्या बाजूला आपल्याला काही ऑप्शन दिसत आहेत। त्यापैकी स्टुडंट मूवमेंट अँड प्रोग्रेशन यावर क्लिक करायचं आहे। त्यामध्ये पुन्हा आपल्याला 4 ऑप्शन दिसतात। त्यापैकी पहिलं प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावर क्लिक करायचं आहे। प्रोग्रेशन ॲक्टिव्हिटी यावर क्लिक केल्यानंतर आपल्याला प्रोग्रेशन मॉड्यूल असं ऑप्शन दिसेल। त्याच्या खालील गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। गो या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला क्लास आणि त्याची तुकडी निवडावी लागेल। या ठिकाणी मी 8वी आणि त्याची तुकडी डी, जी तुमची तुकडी असेल ती आपण निवडायची आहे आणि त्यानंतर आपल्याला गो या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे। अशा पद्धतीने प्रक्रिया पार केल्यानंतर आपल्याला त्या ठिकाणी आपले त्या तुकडीतील सर्व विद्यार्थी एकाखाली एक दिसतील। या ठिकाणी विद्यार्थ्यांची माहिती भरण्यासाठी आपल्याला 4 गोष्टींची गरज आहे। ती म्हणजे तो विद्यार्थी सध्या पास झालेला आहे हे आपल्याला माहित आहे। दुसरी गोष्ट आहे त्याला प्रमोटेड करायचं आहे, पास्ड विथ एक्झामिनेशन हा पहिला ऑप्शन तुम्हाला सिलेक्ट करावा लागेल। त्यानंतर त्याची जी काही टक्केवारी आहे ती टक्केवारी भरताना काळजी घ्यायची आहे। म्हणजे 67.25 असेल तर फक्त 67% एवढेच भरायचे आहे। त्याचे वर्षभराची शाळेतील उपस्थिती दिवस या ठिकाणी भरायचे आहे। आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी स्कूलिंग स्टेटस, त्या ठिकाणी आपल्याला 2 ऑप्शन मिळतात, स्टडिंग इन सेम स्कूल आणि लेफ्ट स्कूल विथ TC विदाउट TC। तो ह्याच शाळेत शिकत असेल तर पहिला ऑप्शन निवडा आणि जर तो दाखला घेऊन शाळा सोडलेला असेल तर दुसरा ऑप्शन निवडा। त्यानंतर या ठिकाणी आपल्याला 9वीचा ऑप्शन दिसतोय, त्या 9वीची कोणतीही तुकडी आपण निवडू शकताय। त्यानंतर आपल्याला पेंडिंग ऑप्शन दिसतोय, त्याच्या पुढे गेल्यानंतर आपल्याला अपडेट आणि करेक्शन हा ऑप्शन दिसतोय। त्यापैकी अपडेट यावर क्लिक करा। अपडेट या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थ्याचं प्रमोशन केलं आहे ते सक्सेसफुली अपडेटेड झालेलं दिसून येतं। ओकेवर क्लिक केल्यानंतर आपल्याला जो पेंडिंग हा विषय दिसत होता तो आता डन झालेला आहे। अशा पद्धतीने मोबाईलवर आपण UDAS प्लस स्टुडंट प्रमोशन करू शकतो। धन्यवाद।